नमस्कार मित्रांनो, पारू 25 सप्टेंबर भागामध्ये आदित्य म्हणतो, पारू मला प्रीतमसाठी खूप वाईट वाटतं. त्याचं प्रियावर खूप प्रेम आहे ग. आतापर्यंत तो स्वतःसाठी जगत होता, बाहेर जायचा, ड्रिंक्स करायचा. पण जेव्हापासून प्रिया त्याच्या आयुष्यात आली तेव्हापासून स्वतःला त्याने खूप बदललं. आणि तू बघितलंस ना, दोन्ही घरामध्ये परत काही वाईटपणा येऊ नये म्हणून तो स्वतःच्या प्रेमाचा त्याग करतोय. अगं, त्याचं प्रियावर खूप प्रेम आहे. आता पारूला काय बोलावं तेच कळत नाही. पण आदित्य मात्र खूप तळतळ करत असतो. तो पारू, तो गोठ्यात आहे ना? मला माहिती आहे तो झोपला नसेल. थांब मी बघून येतो. इकडे प्रीतम खूप रडत असतो आणि तो, प्रिया मॅडम, उद्या तुम्ही दुसऱ्याच्या बोटात अंगठी घालणार. तो आता कुस बदलतो आणि समोर बघतो तर एकजण ब्लँकेट घेऊन असतो. आता प्रीतमला काही करणार तेवढ्यात तो झडप घालतो. आदित्य पारू गोठ्यात येतात. आदित्य म्हणतो, प्रीतम कुठे? तो आता मोठ्याने आवाज द्यायला लागतो, प्रीत. पण पारू म्हणते, आदित्य सर, कुणीतरी ऐकल. तो अगं, एवढ्या रात्री हा कुठे गेला? पारू म्हणते, प्रीतम सरांची चप्पल. प्रीतम म्हणतो, तुम्ही का आणलं मला इथे? प्रताप म्हणतो, भिकारडा कुठला, आमच्या तुकड्यावर जगतोस. तुझी हिंमत कशी झाली माझ्या बहिणीवर नजर टाकायची? थांब, तुला दाखवतो. तो आता कुऱ्हाड घेतो, त्याला मारणार. एवढ्यात आदित्य आणि पारू येतात. आता आदित्य पळतो आणि प्रतापला ढकलतो. तो पुन्हा अंगावर येतो. पण आदित्य मात्र ह्यावेळेस काय ऐकत नाही आणि प्रतापला पुन्हा खाली पाडतो आणि म्हणतो, माझ्या भावाला हात नाही लावायचा. प्रताप म्हणतो, तुझा भाऊ? अरे, त्याची नियत फिरली आहे. आता तू खूप काय बोलतो आणि हत्यार उचलतो. आता पारू मध्ये येते आणि म्हणते, दादासाहेब, तुम्ही ज्याला मारायला बघताय ना, तुम्हाला माहिती आहे का ते कोण आहेत? तुम्ही ज्यांच्यावर आरोप करताना त्यांनी तुमच्या बहिणीला कधीच नेलं असतं, पण आम्हाला असं करायचं नव्हतं. तुमची बहीण तुमच्या घरची इज्जत आहे. आता पारू त्याला खूप काय बोलते आणि म्हणते, तुम्ही ज्यांच्यावर आरोप करता ते माहिती आहे का तुम्हाला कोण आहेत? हे प्रीतम सर करोडपती आहेत आणि तुमच्या बहिणीवर प्रेम आहे ना म्हणून आले. गोठ्यातलं काम केलं, गोठ्यात झोपले. आता प्रतापला आठवतं, प्रीतमला गोठ्यातलं काम काय येत नसतं, पण तो प्रयत्न करतो. पारू म्हणते, आणि आदित्य सर कंपनीचे मालक आहेत, पण त्यांनी प्रिया मॅडम आणि प्रीतम सरांच्या प्रेमासाठी शेतात काम केलं. आता प्रतापला आठवतं, आदित्याला शेतातलं काम काय येत नसतं, शेतातलं काम करून त्याची झालेली हालत. पारू म्हणते, प्रिया मॅडम आणि प्रीतम सर यांचं एकमेकावर खूप प्रेम आहे आणि म्हणून आदित्य सर, प्रीतम सर, आम्ही इकडं आलोय. त्यांच्या मनात आलं असतं ना, त्यांनी तुमच्या बहिणीला कधीच घेऊन गेले असते, पण त्यांनी तसं अजिबात केलं नाही. आता पारू प्रतापचे चांगले डोळे उघडते आणि म्हणते, तुम्हाला बहिणीचा आत्ता पुळका आला, पण कधी विचारलं का तिच्या मनात काय आहे? कधी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला का? अहो, एका बहिणीचा एक भाऊ आधार असतो. तिच्या मनामध्ये काय चाललं, तिच्या काय इच्छा आहे हे तुम्हाला ओळखायला नको? आता पारू प्रतापला खूप काय बोलते. तो हत्यार खाली फेकतो आणि निघून जातो. इकडे टेरेसवर प्रिया एकटीच उभी असते. प्रताप मागून जाऊन म्हणतो, प्रिया. ती पटकन डोळे पुसते. तो का रडत होती का? ती नाही. तो प्रिया, तुला काय वाटतं, तुझा हा भाऊ तुझ्या मनातलं ओळखत नाही? मला खरं सांग प्रिया, उद्याच्या मुलाशी तुला लग्न करायचं की नाही? प्रिया काहीच बोलत नाही. प्रताप म्हणतो, प्रिया, ही शेवटची संधी आहे. पण प्रिया काहीच बोलत नाही आणि खाली मान घुलून उभी असते. प्रताप म्हणतो, प्रिया, तुझं प्रीतमवर प्रेम आहे? आता प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती बघायला लागते. तो का तुझा भाऊ तुझ्या मनातलं ओळखू शकत नाही का? मला सगळं माहिती आहे. तुझं आणि प्रीतमचं एकमेकावर प्रेम आहे. आणि प्रीतम कोण आहे? आता प्रिया रडत म्हणते, दादा, मला नाही करायचं उद्या लग्न. मला साखरपुडा पण नाही करायचा. मुळात मला त्या मुलाशी लग्नच नाही करायचं. पण आबांना सांगायची माझी हिंमत नाही. प्रताप म्हणतो, प्रिया, हा शेवटचा चान्स आहे. मला नाही वाटत आबा ऐकतील. आता तुझ्यापुढे एकच पर्याय आहे. प्रिया म्हणते, काय दादा? तो पळून जा. ती दादा, अरे काय बोलतोस तू? अरे, मी पळून गेले ना, आबा कोलमडून जातील. प्रताप म्हणतो, मी आहे ना, तू कशाला काळजी करते? हे बघ, उद्याचा कार्यक्रम होईपर्यंत तरी तू घरातून निघून जा. आणि आता तू किती सांगितलं ना, आबा ऐकणार नाहीत. त्यामुळे तुझ्याकडे शेवटचा पर्याय. प्रिया म्हणते, दादा, तू आबांना सावरशील का? प्रताप म्हणतो, अगं, मी आबांना एकटं सोडणार आहे का? तू जा, आबा झोपले ना तोपर्यंत निघून जा. प्रिया बॅग घेते आणि दारापर्यंत जाते.
तेवढ्यात आवाज येतो, प्रिया. प्रिया घाबरून बघायला लागते. आबा म्हणतात, एवढ्या रात्रीची तरुण मुलगी बॅग घेऊन जात असेल तर काय समजायचं. प्रिया पळत येते आणि आबांचे पाय पकडते, पण आबा पटकन बाजूला होतात. प्रिया म्हणते, आबा मला माफ करा. पण तेवढ्यात आबांना जाग येते आणि आबा म्हणतात, हे कसलं स्वप्न होतं. नाही नाही, माझी प्रिया असं कधीच करणार नाही. ते आता जातात. तोपर्यंत प्रिया बॅग भरते आणि चेन लावत असते. तेवढे तिला आवाज येतो, प्रिया. प्रिया बॅग लपवते आणि झोपून घेते. आबा जवळ येतात आणि म्हणतात, प्रिया मला खूप वाईट स्वप्न पडलं ग. तू बॅग घेऊन निघून गेली, पण मला हे कळत नाही मी तुझ्याबद्दल असा कसा विचार करू शकतो. माझी प्रिया असं करू शकत नाही. पण मला खूप भीती वाटते ग प्रिया. आईल्या अशीच निघून गेली. तिने माझा जरा पण विचार केला नाही. ती शहरात गेली आणि शहरातलीच झाली. तू अशी निघून गेली ना, मी जिवंतच राहणार नाही. आता प्रिया झोपेचं नाटक करत असते, पण तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. आबा तिच्या डोक्यावरून हात फिरवतात, अंगावर टाकतात आणि निघून जातात. आता प्रिया खूप रडायला लागते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.